नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी धा सा नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी धा सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष 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 नमस्कार. स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं व्यक्तिविशेष या सत्रात सहर्ष स्वागत करते. आज व्यक्तिविशेष या सत्रातील विशेष व्यक्ती आहेत खाशाबा जाधव. देश स्वतंत्र झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची ओळख तयार करण्याचा नवीन लढा देशात नुकताच सुरू झाला होता. गरिबी हे आव्हान होतं आणि हाताशी अगदी तुटपुंजी साधनं होती. अशावेळी क्रीडा क्षेत्रात ज्यांनी भारताची प्रतिमा उंचावली अशी दोन व्यक्तिमत्व म्हणजे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद आणि कुस्तीतले पैलवान खाशाबा जाधव. पैकी ध्यानचंद यांचा जन्मदिवस आपण क्रीडा दिन म्हणून साजरा करतो, पण मराठमोळ्या खाशाबांचं आयुष्य काही कमी प्रेरणादायी नाही. ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र भारताला पहिलं वैयक्तिक मेडल मिळवून देण्याचा मान त्यांच्याकडे जातो. 1952च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या बॅन्टम वेट प्रकारात त्यांनी कांस्य जिंकलं होतं. आज खाशाबा जाधव हे भारतीय क्रीडा क्षेत्रात एक चालती बोलती दंतकथा आहेत, पण त्यांनी मेडल कसं जिंकलं ही कहाणी अगदीच रोमांचक आहे. जाधव यांच्या आयुष्यावर ज्येष्ठ क्रीडा पत्रकार संजय दुधाणे यांनी ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव या नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यात मेडल जिंकलेल्या प्रसंगाचं वर्णन केलं आहे. ऑलिम्पिक स्पर्धा संपायला फक्त 2 ते 3 दिवसच बाकी होते. बाकी भारतीय खेळाडूंचं आवाहन आटोपलेलं होतं. त्यामुळे संघाबरोबर असलेले व्यवस्थापक दिवाण प्रतापचंद्र यांना शहर बघण्याची घाई झाली होती. इतरांनाही युरोपातलं हे शहर मनसोक्त भटकायचं होतं. दुधाणे आपल्यासमोर तो दिवस उभा करतात. या पर्यटनाच्या नादात प्रतापचंद खाशाबांच्या मॅचचा दिवसही विसरले आणि उलट खाशाबांना म्हणाले, तुझी उद्या मॅच आहे तेव्हा आज तू आमच्याबरोबर हिंडायला चल. खाशाबा मात्र एका मनसुब्याने हेलसिंकीत आले होते. त्यांचं लक्ष कुस्ती सोडून इतर कुठेही नव्हतं. त्यांनी फिरायला नकार दिला आणि रिकाम्या वेळात इतर पैलवानांचे सामने बघतो असं सांगून ते मैदानाच्या दिशेने निघाले. किट कुठे ठेवायचं म्हणून त्यांनी ते बरोबर घेतलं. इतर 2 पैलवानांचा सामना सुरू असताना एक विचित्र गोष्ट घडली. खाशाबांना त्यांचं नाव ध्वनिक्षेपक यंत्रातून ऐकू आलं. खरं तर इंग्रजी समजणं कठीणच होतं, पण नशिबाने जाधव हे आडनाव त्यांना कळलं. त्यांनी चौकशी केली तर पुढचा सामना त्यांचा असल्याचं त्यांना समजलं. जाधव यांच्याबरोबर तेव्हा भारतीय संघातील कुणीही नव्हतं. वेळ तर अजिबातच नव्हता. तयार होऊन कुस्तीसाठी उतरायचं हा एकमेव मार्ग होता. शेवटी जाधव सामन्यासाठी मॅटवर उतरले. नशिबाने पहिला प्रतिस्पर्धी न आल्यामुळे बाय मिळाला. त्यानंतर कॅनडा, मेक्सिको आणि जर्मनीच्या मल्लांवर त्यांनी लीलया मात केली. त्या काळात गटवार कुस्तीच्या प्राथमिक फेऱ्या होत असत. त्यानुसार खाशाबांना त्यांच्या गटात 5 सामने खेळायचे होते. पुढची क्वार्टर फायनलची लढत रशियाच्या मेमेदबेयोव विरुद्ध होती. हा प्रतिस्पर्धी तगडा आहे याची कल्पना खाशाबांना होती. मॅचची तयारीही त्यांनी केली होती, पण प्रत्यक्ष मॅटवर ही लढत तासभरापेक्षा जास्त चालली. खाशाबांना 0-3 असा पराभव पत्करावा लागला. काही जाणकारांच्या मते मॅचमध्ये पंचांचे काही निर्णयही खाशाबांच्या विरुद्ध गेले असा उल्लेख संजय दुधाणे यांनी आपल्या पुस्तकात देखील केला आहे. ही मॅरेथॉन लढत खेळून खाशाबा दमले होते, पण पुढच्या 15 मिनिटात त्यांना पुढची फेरी खेळावी लागली.
खरं तर ऑलिम्पिक स्पर्धेत 2 सामन्यांमध्ये किमान अर्ध्या तासाची विश्रांती आवश्यक आहे, तसा स्पर्धेचा नियमच आहे. पण हे सगळं नाट्य घडत असताना खाशाबा एकटेच तिथे होते. संघाचे व्यवस्थापकच नव्हते, त्यामुळे त्यांची बाजू मांडायला कुणीच नव्हतं. शिवाय खाशाबांना इंग्रजी तितकंसं जमत नव्हतं. कुस्ती लढायचं एवढंच काय त्यांना ठाऊक, त्यामुळे त्यांनी प्रतिकारही केला नाही. जपानच्या शोहोची इशी या मल्लाबरोबर खेळायला ते मॅटवर उतरले, पण शरीर इतकं दमलं होतं की थोड्या वेळातच त्यांचा 0-3 असा पराभव झाला. रशियाला सुवर्ण मिळालं आणि भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. जर व्यवस्थापक खाशाबांबरोबर असते, त्यांनी बाजू मांडली असती, अगदी पंचांच्या निर्णयावरही जर दाद मागितली असती, तर निकाल कदाचित वेगळा असता. भारताच्या खिशात रौप्य नाही तर सुवर्णही पडलं असतं. खाशाबांच्या आयुष्याचा अभ्यास केलेले क्रीडा पत्रकार संजय दुधाने हा प्रसंग जसा काही त्यांच्या समोर डोळ्यासमोर घडला असावा अशा पद्धतीने रंगवतात. प्रत्यक्षात खाशाबा यांच्या सर्व लढती संपल्यावर, अगदी पदक वितरणाचा कार्यक्रम पार पडल्यावर भारतीय संघ परतला. पदक स्वीकारतानाही खाशाबा एकटेच होते, पण त्यांना प्रसंगाचं महत्त्व होतं. त्यांनी धावत तिरंगा आणला आणि तो आपल्या भोवती गुंडाळला आणि अभिमानाने ते पदक स्वीकारायला गेले. 1948 सालचं लंडन ऑलिम्पिक खाशाबा पहिल्यांदा खेळले. त्यानंतर लगेच त्यांनी पुन्हा ऑलिम्पिक खेळायचं, ते पदक जिंकण्यासाठीच असं ठरवलं होतं. लंडनसाठी तयारी करताना आणि अगदी तिथपर्यंत पोहोचताना त्यांना खूप अडचणी आल्या. आखाड्यातली मेहनत परवडली, पण बाहेरची नको असं खाशाबांना वाटायचं. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये शिकणारा गावरान गडी तो. घरातच कुस्तीचं बाळकडू मिळालेलं, त्यामुळे लाल मातीची चटक कधी लागली हे त्यांना कळलंच नाही. मातीतल्या कुस्ती जिंकून गदा पटकावणं त्यांना कधीच कठीण गेलं नाही. राष्ट्रीय स्तरावर चमकल्यावर सगळ्यांनाच वाटायला लागलं, या गड्याने ऑलिम्पिक खेळावं. त्यासाठी मेहनतीबरोबरच आर्थिक मदत लागणार होती. कोल्हापूरच्या महाराजांच्या आशीर्वादामुळे आणि सहकाऱ्यांच्या मदतीमुळे ते शक्य झालं. गडी लंडनला जाणाऱ्या बोटीत बसला, पण त्या काळात बोटीचा प्रवास 2 महिन्यांचा होता. फक्त खाशाबाच नाही तर इतरही भारतीय खेळाडू, यात सुवर्ण पदक विजेता हॉकी संघही आला, हा प्रवास करून लंडनला पोहोचले. जीवाची आबाळ करून गेलेल्या या प्रवासानंतर अनेकांमध्ये ऑलिम्पिक खेळण्याचे त्राणही नव्हते. खाशाबांच्या प्रकृतीवरही याचा परिणाम झाला, पण त्याही परिस्थितीत खाशाबांचं लक्ष वेधून घेतलं ते लंडन शहर आणि ऑलिम्पिकमधल्या स्पर्धेच्या स्तराने. 1942च्या छोडो भारत चळवळीत त्यांनी विद्यार्थी दशेत भाग घेतला होता. आता ब्रिटिश राजसत्तेला आपल्या पद्धतीने उत्तर देण्याचा मार्गच त्यांना सापडला होता. शिवाय मातीतली कुस्ती आणि मॅटवरची यातला फरकही त्यांना कळला होता. मोठ्या स्तरावर पदक जिंकल्याने काय फरक पडेल याचा अंदाज त्यांना आला. त्या भारावलेल्या अवस्थेत ते लंडनची स्पर्धा खेळले. तिथे जरी ते 6वे आले असले तरी भारतात परतले नवीन स्वप्न घेऊन. कुस्तीचं मैदान मारायचं, तेही 7 समुद्रापलीकडे जाऊन हा ध्यास त्यांनी घेतला. खाशाबा विद्यार्थी दशेत असल्यापासून अभ्यासू होते. स्पर्धेचा अंदाज त्यांना लंडनमध्येच आला होता. आता स्पर्धा जिंकण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. गोविंद पुरंदरे यांनी पैलवानावर मेहनतही घेतली. किरकोळ शरीरयष्टीचे खाशाबा बॅन्टम वेट म्हणजेच 52 किलो या तळाच्या वजनी गटात फ्रीस्टाईल कुस्ती खेळत. त्यांचा स्टॅमिना असा असायचा की ते अव्याहत खेळू शकत होते. अंगभूत हुशारीने त्यांनी स्वतःला मॅटसाठी तयार केलं. पैशाची जमवाजमव या विषयाने मात्र त्यांना थकवलं. हेलसिंकीसाठी पैसे हवे होते. त्यावेळी त्यांना कॉलेजचे प्राचार्य खर्डीकर यांनी राहतं घर गहाण टाकून 7,000 रुपये उभे केले. एका बँकेकडून 6,000चं कर्ज घेतलं आणि त्यातून ही हेलसिंकी वारी शक्य झाली. तिथे पदक जिंकल्यावर मात्र गावकऱ्यांनी कराडपासून जन्मगाव गोळेश्वरपर्यंत 151 बैलगाड्यांची मिरवणूक काढली होती. खाशाबा गरीब शेतकरी कुटुंबातले होते. घरी कुस्तीचं वातावरण होतं, पण ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर खाशाबांची आबाळच झाली. पोलीस खात्यात त्यांना नोकरी लागली, ती पदक विजेत्या कामगिरीनंतर तब्बल 4 वर्षांनी. पोलीस दलातही उपनिरीक्षक म्हणून कामाला लागले. पुढची 22 वर्ष एकाही बढतीशिवाय त्यांनी काढली. प्रशिक्षक म्हणून त्यांचा अनुभव उपयोगी पडेल असं सरकारला कधीच वाटलं नाही. खाशाबांनी इच्छा दाखवली होती, तरीही सरकारला याबद्दल काहीच वाटलं नाही. अखेर 1984 एका मोटार अपघातात त्यांचं निधन झालं. त्यांचं मूळ गाव गोळेश्वर, हद्द जिथे सुरू होते तिथे एक समाधी स्थळ आहे.
खाशाबांच्या पदकाखेरीज ही एकमेव त्यांची स्मृती आहे. खाशाबांचा पुत्र रणजित जाधव यांनी खाशाबांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळावा अशी मागणी देखील केली आहे. स्वतंत्र भारताचे नाव ऑलिम्पिकच्या तक्त्यावर वैयक्तिक क्रीडा प्रकारात प्रथम कोरणारे कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब उर्फ केडी जाधव यांचा जन्म कराड तालुक्यातील कृष्णा नदीच्या काठावरील गोळेश्वर या छोट्या खेड्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये 1940 ते 1947 या दरम्यान झाले. त्यांचे आजोबा नानासाहेब हे उत्तम कुस्तीपटू असल्याने घरातील वातावरणही कुस्तीमय होते. शालेय जीवनातच त्यांनी कुस्तीबरोबर वेट लिफ्टिंग, जलतरण, धावणे, जिम्नॅस्टिक, मल्लखांब आदी खेळातही यश मिळवले होते. खाशाबा जाधव यांच्या रक्तातच कुस्ती होती. 5 वर्षांचे असताना त्यांनी डावपेच शिकण्यास सुरुवात केली. 8 वर्षांचे झाले तेव्हा आपल्या परिसरातील सर्वात जबरदस्त पैलवानाला अवघ्या 2 मिनिटातच त्यांनी चित केले होते. अशा थोर कुस्तीवीरास रेडिओ MPSC गुरुकडून मानाचा मुजरा. विद्यार्थ्यांनो, व्यक्तिविशेष या सत्रात आपण विविध व्यक्तींविषयी माहिती ऐकत असतो. पुन्हा भेटूया पुढील व्यक्तिविशेष या सत्रात. तोपर्यंत स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद.